राहुल गांधी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. काही वेळातच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. सोशल मीडियावर या घटनेची चर्चा सुरू झाली, पण या सगळ्यामागे नेमका वाद काय आहे? विद्यार्थी रस्त्यावर का उतरलेत? आणि सोनम वांगचुक, अभिजित दिपके यांची भूमिका काय आहे? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली ती शिक्षण व्यवस्था आणि स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकारांपासून. नीट सारख्या परीक्षांमध्ये पेपर लीक आणि इतर अनियमिततेच्या आरोपांमुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की अनेक वर्ष मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होऊ नये आणि परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक असावी. याच मुद्द्यावर सीजेपी म्हणजे कॉकरोच जनता पार्टी या आंदोलनाने आवाज उठवला. या आंदोलनाचे नेतृत्व अभिजित दिपके यांनी केले आणि त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर आंदोलनाला सोनम वांगचुक यांचा पाठिंबा मिळाला. सोनम वांगचुक हे शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रातील कार्यासाठी ओळखले जातात. त्यांनी विद्यार्थ्याच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दिल्लीमध्ये आंदोलन मोठ्या प्रमाणात वाढलं. आंदोलक संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव निर्माण झाला. पोलिसांकडून कारवाई करण्यात आली तर आंदोलकांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सहभाग घेतला. राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण आणखी तापलंय. आता मुख्य प्रश्न असा आहे की शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली जाते? आंदोलकांचं म्हणणं आहे की परीक्षा व्यवस्थेची अपयशाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, तर सरकारकडून अशा प्रकरणांवर कारवाई आणि प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं जाते. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून एवढा मोठा वाद निर्माण झालाय तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया काय? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा.